आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही सुजितची गाडी. सुजित 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 सर, हे सुजित सुजित सर, सुजित सुजित सर, अहो उठा प्लीज. सुजित सर, सुजित सुजित सर, सुजित, सुजित सुजित डोळे उघड. सुजित सुजित, सुजित आय एम ओके. ये बाहेर बाहेर. सांभाळून, आय एम ओके ओके सांभाळून, ओके. सांभाळून सुजित सर. सोनाली ओके. मी काय ओके? किती वेळ सांगितलं इतकी दारू पिऊन गाडी चालवू नको. किती लागलंय बघ ते. दे ती बॉटल, आपण दवाखान्यात जाऊ. तुझी गरज नाहीये मला. अरे आय एम सुजित सर, अहो ऐका माझं. मी तुम्हाला चालून दाखवतो. सुजित नाही. ओके सी सुजित सर, अहो. आय एम सुजित ऐक. सुजित ऐक. सुजित सर, सी सुजित, सुजित. हे कोणीतरी पाणी पाणी पाणी. सुजित सुजित, 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 बोल बोल बोल. म्हणे पाणी दे. सुजित सर उठा प्लीज. सुजित सुजित, मणी सर, आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात का? हो, मी गाडी काढतो. त्याला बोलतं करा. सुजित, तुझे डोळे उघड ना. सुजित, हा सगळा काय प्रकार आहे? नाही, त्याने जास्त घेतली म्हणून कदाचित. तेच म्हणते मी, दारू पिऊन गाडी का चालवायची? गाडी हॉस्टेलमध्ये घुसली असती, कोणाला लागलं असतं, काही घडलं असतं तर त्याला जबाबदार कोण? हा गुन्हा आहे. मी पोलिसांना बोलू. नाही नाही, म्हणजे प्लीज पोलिसांना फोन करू नका मॅडम. धाकट्या भावासारखा आहे माझा. काहीतरी घडलं असेल म्हणून इतका प्यायलाय आणि म्हणून असं वागला. त्यात हॉस्टेलच्या आवारात. एकदा माफ करा मॅडम प्लीज. कुठल्या रोगाची साथ पसरली आहे का? तू हा असा स्वानंदी, ती तशी. तिच्या बहिणीची सगळी पापं ती स्वतःच्या पदरात घालायला तयार आहे, तिला माफ करायला तयार आहे. आणि तू हा असा दारू पिऊन लोळत बसलेला भाऊ, त्याला पाठीशी घालतोयस तू. कळतंय का तुला? जरासं खट्ट झालं की असं दारू पिऊन लोळत बसायचं. हा मॅडम, खरंच नेमकं काय झालंय मला माहित नाहीये. किंवा किती दारू पिला तरी ऍक्सिडेंट होईल असं कधी होत नाही त्याच्याकडून. पण मी त्याला व्यवस्थित घरी घेऊन जातो मॅडम. प्रॉब्लेम सुजितचाही नाहीये, नेमकं निवडणूक तोंडावर आहे. आणि निवडणुकीच्या वेळी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तर सरपोतदार साहेबांच्या इमेजला धक्का लागेल. पण हा फार काही नुकसान नाही झालेलं नाहीये. मी ही गाडी रिपेअर करेन उद्या येऊन, आणि आता याला घरी घेऊन जातो. प्लीज यावेळी माफ करा मॅडम प्लीज. तुझ्यासाठी मी हे प्रकरण सोडतीये, कळलं? हां, थँक्यू थँक्यू मॅडम. मणी, एवढ्या रात्री फोन? हा मणी बोल. सुजितचा ऍक्सिडेंट झालाय. तो दारू इतकी प्यायलाय त्यामुळे त्याला शुद्ध येत नाही. मी आता त्याला डॉक्टरकडेच घेऊन चाललोय. नको, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नकोस. त्याला घरी घेऊन ये, आपण डॉक्टरांना घरी बोलूया. ठीक ठीक, येतोय लगेच. काय झालं? काय बोलत होता मणी? सुजितला काही झालंय? अहो बोला ना, काय झालं? काही सिरियस नाहीये. सुजित जरा जास्त दारू प्यायलाय. सुजित सर उठा ना प्लीज. सुजित डोळे सुजित उघड. सर, डोळे उघड. सुजित सर, गाडी आली.
गाडी आली, चला दवाखान्यात जाऊयात आपण. सुजी तू भाई कसली डेंजर कार आपटलेली ना. हो ना, कसली स्पीड मध्ये असणार आहे ती कार. अरे पण थोडक्यात वाचलाय तो. अगे तो सरपोदरांचा पोरगा आहे ना, तो येडा येडा आपल्या गावठीसाठी. फुल मजनू, फुल ऑन मजनू. ही वेळ आहे गप्पा मारण्याची, ही पद्धत आहे बसण्याची. सॉरी चला बा आपल्या खोलीत जा. हो मॅम, एका मिनिटाचं. अगं ये काय थांब, लगेच जाम आलं की निघालीस तू. शेळी मेंढी आहे, शाळेत आहे काय अजून. अरे बाई, आपण वर्किंग वुमन्सच्या हॉस्टेलमध्ये राहतो, आपल्याला काही से आहे की नाही. थांब. अगं रूम मध्ये जाऊन बघत होती झोप तरी लागते का असं, पण इथे थांबून काय करणार आहे. काय करणार काय करणार काय ग, आता आपण काय करणार. पार्टी पार्टी पार्टी. आणि आत्ता मग कधी करणार. आधी मुहूर्त काढायचा का आता पार्टीला. शिखा पण ह्याचं काय. अबे शिखा आहे ते. आपण माझ्या रूम मध्ये जाऊन पार्टी करूया. पांढरीपाल थांब. कार्तिकी तू पण थांब. फातिमा तू पण थांब. तर आता एवढी रात्र झालीये, सगळ्यांची झोपमोड झालीये, तर मी असं ठरवलंय की आपण सगळ्यांनी मिळून छान पार्टी करूया. शिखा, आम्हाला तुझ्यासोबत पार्टी करण्यात ना काही इंटरेस्ट नाहीये ग. अगं आम्ही ना खूप थकलोय, आम्हाला ना आराम करायचा आहे. तू कर ना पार्टी. जेसी, त्याचं कसं आहे ना की आपल्या हॉस्टेलमध्ये एक परंपरा आहे की कोणीही नवीन ऍडमिशन इथे आलं ना की आपण त्यांच्यासाठी एक छान इंट्रोडक्शन पार्टी करतो. हो की नाही. आणि कार्तिकी ती आजच आली आहे ग, तिचं आजच ऍडमिशन झालंय. आणि आपली फातिमा सुद्धा नवीन ऍडमिशनच आहे ना, मग वेलकम पार्टी तर झालीच पाहिजे. हो ना. ऐक ना शिखा, खरंच आम्हाला पार्टी करण्यात काही इंटरेस्ट नाहीये आणि आम्हाला झोपायचंय ग, खूप झोप आलीये. त्यात स्वानंदी हॉस्टेलवरती नाहीये, खूप टेन्शन आहे, कळलं. अगं तेच, स्वानंदी नाहीये ना आता, मग स्वानंदी येईपर्यंत आपण पार्टी करूया. हो ना. जेसी जाऊया ना ग. आणि मी ना हे अशा पोरींच्या पार्ट्या कधी बघितल्याच नाहीयेत. अय्या हो. हो, आणि खरं तर मी कसल्याच पार्ट्या नाही बघितल्यात. जाऊया ना ग. आणि नाही बरं वाटलं तर थोड्या वेळानं परत येऊया. हा, जायला काय हरकत आहे. कार्तिकी ताई, माझ्या मते तू या पार्टीत जाऊ नको. स्वानंदीला नाही आवडणार आहे. आणि तरीही तुला जायचं असेल तर ती तुझी चॉईस आहे. जेसी प्लीज सुनो ना, हम भी जाते हैं ना साथ में. थोड़ी देर रुकेंगे फिर वापस आएंगे, मुझे भी पढ़ाई करनी है. फातिमा, मी सांगितलं ना तुला नको म्हणून, मला फोर्स नको करूसा. थोड़ी देर जाते. नहीं, वैसे भी हम कार्तिकी दीदी को अकेला नहीं छोड़ सकते, इसलिए जाना ही पड़ेगा. थोड़ी देर जाते. प्लीज जेसी, प्लीज जेसी. ए जेसी जाऊया ना ग प्लीज. हम भी आते पार्टी को. नाईस, मस्त. आपण सगळे मिळून पार्टी करूया. एक मिनिट. पण थोडा वेळा. ओके, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाहीये. आता लेट्स पार्टी.
जखम खूप खोल नाहीये, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. जास्त दारू प्यायल्यामुळे त्यांना अल्कोहोल पॉइझनिंग झालंय. आता मी इंजेक्शन दिलंय, उद्या ते शुद्धीवर आले की आपल्याला त्यांना मेडिसिन देता येतील. ह्या काही मेडिसिन्स मी देतोय, त्या घ्या. हो डॉक्टर. पण हो, तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. येतो मी. सुजित, सुजित, काय झालं सुजित? सुजित, बोल ना. कसलं टेन्शन आहे एवढं? माझ्याशी कसा वागलास? अरे नको असा वागू, स्वतःच्या आयुष्याची नको माती करून घेऊस सुजित. आंटी आंटी स्वतःला नका त्रास करून घेऊ. हे बघा, तो बरा होईल हो. उद्या सकाळी उठेल ना, एकदम फ्रेश असेल बघा. मी खरंच सांगते, नका काळजी करू. आणि तुम्ही जाऊन झोपा, मी आहे त्याच्याजवळ. माझा सुजित खरंच बरा होईल ना ग? हो आंटी, ठीक होईल तो. आणि तसंच काही असतं तर डॉक्टरांनी नसतं का सांगितलं? ऍडमिट करायला सांगितलं असतं ना डॉक्टरांनी. तसं काही म्हणाले का डॉक्टर? नाही की नाही? तो होईल बरा, नका काळजी करू तुम्ही. तुम्ही खरंच जा झोपायला, मी आहे इथे. त्याची आवश्यकता नाहीये. डॉक्टर आत्ता म्हणाले ना, त्यांनी इंजेक्शन दिलेलं आहे, औषधं प्रिस्क्राईब केली. उद्या सकाळी दिलं की त्याला बरं वाटेल. तुम्ही जा. मुलींनी असं रात्री बाहेर राहणं हे मला पटत नाही. मणी, ह्या दोघींना तू हॉस्टेलवर सोडून ये. आणि पुन्हा एकदा तुमच्या मदतीसाठी तुमचे आभार. मणी, सुजितच्या कारचं जरा बघावं लागेल, मॅनेज करायला लागेल. ते मी बघतो. निघत आंटी येते. बघा बघा, एकीकडे मणी आणि एकीकडे तुमचे दिवटे चिरंजीव. मणीला महत्व दिलं की लगेच तुमच्या पोटात दुखतं. आता स्वतःच्या डोळ्यांनी बघा कोण किती जबाबदारीनं वागताय ते. गाईज, सगळे पार्टीसाठी रेडी ना? येस. गुड गुड गुड. तुम्ही बिअर वाला ना? हे घ्या, फटाफट घ्या. आपण बाकी सगळे ही स्पेशल बॉटल पिणार आहोत. ओके, चला. रेडी असावं रे. हे घे ग, पटपट पटपट घ्या. थांब थांब थांब. हे फातिमा, हे घे तुझ्यासाठी. हे घे घे. मी कसं, मैं शराब बिराब नाही पीती जी. परफेक्ट नाव आहे घ्यायचं. बचाव बचाव. फालतू. जैसी ताई, मला नको. ओके ठीक आहे, मी घेते. आता आमचा स्पेशल ग्लास. कार्तिकी, तू हे दारू वगैरे पिऊ नकोस. कार्तिकी, हे बघ, एवढा विचार करायचा नसतो ग. आणि एकदा पिऊन तू काय लगेच बेवडी वगैरे होणार नाहीयेस. त्यामुळे तू बिनधास्त पी. मी आहे ना. नाही कार्तिकी ताई, एकदा वगैरे काही नाही. एकदा एकदा म्हणत म्हणत ना माणसाला अशीच प्यायची सवय लागते. आणि असं एन्जॉयमेंट करायला ना दारू प्यायची गरज नाहीये तुला कार्तिकी ताई. आणि मुळात म्हणजे स्वानंदीला कळलं ना तर तिला खूप राग येईल. पकवू नकोस ना का पांढरी पाल. अगं म्हणजे जेसी, गप्पा पाहिजे ग तू. कार्तिकी, एवढा विचार करायचा नाही ग. काही होत नाही एकदा प्यायलीस तर.
आमच्या जेसीचं काही एन्जॉय करायचं म्हटलं की असंच असतं. आणि अगं एक ही तो जिंदगी है, कितना सोचने का यार. काय ग घे तू. कार्तिकी दीदी, तुझ्या दीदीला समजलं तर, मतलब स्वानंदी को समजा तो. ती माझी मोठी बहीण नाहीये, मी तिची मोठी बहीण आहे. आता कसं मी कधीपर्यंत रडत बसू ग? मला पण माझं आयुष्य एन्जॉय करायचंय. वा 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 वा. तर एन्जॉय करूया, ठीक आहे? ओके. सो हा स्पेशल ग्लास आजच्या पार्टीच्या मानकरीचा. एक मिनिट. हे यार तुम्ही पण ना. चला तर आता आपण मस्त 2-2 पेग मारूया आणि देन चला cheers! थांबायला हवं होतं तिथे. सुजितला ना आता गरज आहे त्याच्याजवळ त्याचा प्रेमाचा माणूस असण्याची. कसं होणार आहे त्याचं? संचिता चिल. सुजित आता त्याच्या घरात आहे आणि त्याची आई आहे ना काळजी घ्यायला. त्यांच्याशिवाय चांगली काळजी कोण घेणार आहे अजून? आंटी खरंच म्हणजे तू पाहिलंस ना त्या स्वतःच किती टेन्स्ड होत्या. काळजी घेणारा माणूस आणि डोकं ठिकाणावर असणारा माणूस असायला हवं होतं असं मी म्हणते. काय मी थांबत होते तुझे अंकल पण. संचिता तू मणी सर सांभाळून. पाणी घ्या. हवं तर गाडी लावा साईडला. बरं वाटतंय का? हा लव्ह अँगल तर माहितीच नव्हता मला. गुड गुड गुड. संचिता आता तुझा रस्ता आपोआपच मोकळा होईल. नाईस. मॅम सॉरी अरे ये काय चाललंय हे सगळं? कसला गोंधळ घालताय? रात्र किती झाली आहे? वॉर्डन मॅडम काय म्हणतील? हे स्वानंदुडू. वॉर्डन मॅडम ना आवाजच जाणार नाही. या शिखाने दार बंद केलंय. खोली साऊंड प्रूफ. कार्तिके आपली बहीण झाली आहे मुंबईमध्ये त्यामुळे पार्टी. ताईडे माझी लाडकी बहीण. ताईडे माझी बहीण. ताईडे की मी गावाला होती तेव्हा मला तुझी किती आठवण आली. माझं खूप आठवण आली. तुला ना आली ना माझी आठवण? नाही आली ना? अगं कशी येणार?
सांभाळू तू तरी ते पार्टी करत पार्टी तुला तुला या खेळवड बहिणीची आठवण कशी काय येणार? अगं ऐक माझं काय काय बोलतीयस तू? वाह मेले में बिछड़ी दो बहनें मिल गई इसलिए पार्टी हे काय करतेस तू सायली? फोटोज अगं हे फोटोज बाहेर कुणाला मिळाले ना तो प्रॉब्लेम होईल. खासदार सरपोतदारांचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवतो आणि ऍक्सिडेंट करतो. हे जर कुणाला कळालं ना बाहेर तर धमाका होईल. धमाका. सायली हा हे फोटोज मला सेंड करशील? फोटोज हाच नंबर आहे ना तुझा? हा 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 थँक्यू.